नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पेपर 3 मधील लेसन नंबर 4 बॅटरी याची माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला बॅटरीची आपण ओळख पाहूया. त्याच्यानंतर बॅटरीचं कार्य पाहू. आता बॅटरीची ओळख म्हणजे काय? तर मोटार गाडीवर वापरण्यात येणारी जी बॅटरी आहे, त्या बॅटरीला आपण लीड ॲसिड बॅटरी असं म्हणतो. आता ही बॅटरी मोटार गाडीवरती कशासाठी दिलेली असते? म्हणजे बॅटरीचं कार्य काय आहे? तर बॅटरीचं पहिलं काम आहे, की विद्युत ऊर्जा रासायनिक ऊर्जेच्या रूपात साठवून ठेवणे. हे बॅटरीचं पहिलं काम आहे. दुसरं कार्य आहे बॅटरीचं ते म्हणजे साठवलेली ही वीज गाडीवरील सर्व विद्युत साधनांना पुरविणे. तर बॅटरी हे ऊर्जा साठवण्याचं साधन आहे आणि म्हणून बॅटरीला विद्युत संचयक असंही म्हणतात. आता बॅटरीपासून मिळणाऱ्या प्रवाहाचा उपयोग मोटार गाडीवरील साधनांसाठी खालीलप्रमाणे केला जातो. म्हणजे थोडक्यात मोटार गाडीवर जी बॅटरी असते, या बॅटरीतील विद्युत प्रवाह मोटार गाडीवरील साधनांसाठी तो खालीलप्रमाणे केला जातो. एक, ते म्हणजे कशासाठी? तर बॅटरीतला जो विद्युत प्रवाह आहे, हा मोटार गाडीच्या वेगवेगळ्या साधनांसाठी आपण तो करणार आहे आणि तो कुठं-कुठं केला जातो? तर एक, इंजिन चालू करण्यासाठी ज्यावेळी स्टार्टर मोटारचा वापर केला जाईल, त्यावेळी या स्टार्टर मोटारला विद्युत पुरवठा करण्याचं काम या बॅटरीकडून केलं जातं. त्याचप्रमाणे दुसरं, मोटार गाडीवर जर पेट्रोल इंजिन असेल, तर ते चालू राहण्यासाठी इग्निशन सिस्टीमला विद्युत पुरवठा करण्याचं काम या बॅटरीकडून केलं जातं. 3, इंजिन बंद असताना इलेक्ट्रिक साधनांना उदाहरणार्थ हेडलाईट असेल, पार्किंग लाईट असेल, हॉर्न असेल इत्यादींना विद्युत पुरवठा करण्याचं काम या बॅटरीकडून केलं जातं. त्याचप्रमाणे पुढचं बॅटरीचं कार्य आहे ते म्हणजे की विद्युत प्रवाहाची निर्मिती करणाऱ्या साधनांकडून म्हणजे डायनॅमो असेल किंवा अल्टरनेटर असेल, यांच्याकडून विद्युत प्रवाहाची निर्मिती होत नसताना किंवा कमी प्रमाणात होत असताना मोटार गाडीवरील इतर सर्व विद्युत साधनांना योग्य दाबाचा विद्युत प्रवाह पुरवण्याचं काम या बॅटरीकडून त्या ठिकाणी केलं जातं. तर या सर्व कारणांमुळं बॅटरी ही मोटार गाडीवरती वापरलेली आपण पाहतो. आता या बॅटरीचे प्रकार कोणते कोणते आहेत पहा. तर बॅटरीचे 2 प्रकार तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. एक प्रायमरी सेल बॅटरी आणि दुसरी सेकंडरी सेल बॅटरी. त्यालाच लेड ॲसिड बॅटरी असं म्हणतात. तर प्रायमरी सेल बॅटरी म्हणजे कोणती बॅटरी? तर प्रायमरी सेल बॅटरीमधून विद्युत प्रवाह काढून घेतला असता व ती पूर्ण डिस्चार्ज झाली असता ती पुन्हा चार्ज करून उपयोगात आणता येत नाही. तर त्याला प्रायमरी सेल बॅटरी असं म्हणतात. आणि दुसरी जी बॅटरी आहे ती कोणची? सेकंडरी सेल बॅटरी. त्यालाच लेड ॲसिड बॅटरी असं म्हणतात. आणि या बॅटरीचं वैशिष्ट्य असं की या प्रकारची जर बॅटरी डिस्चार्ज झाली तर ती आपल्याला पुन्हा चार्ज करता येते आणि याच प्रकारची बॅटरी सध्याच्या मोटार वाहनांवरती वापरण्यात येते. तर या लेड ॲसिड बॅटरीचीच आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहे. आता मोटार गाडीवर जी लेड ॲसिड बॅटरी वापरतात, या बॅटरीची आपण रचना थोडक्यामध्ये समजावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये या बॅटरीमध्ये कोणत्या-कोणत्या भागांचा समावेश होतो? तर त्याच्यामध्ये बॅटरी बॉक्स आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लेट्स आहेत, सेपरेटर्स आहेत, इलेक्ट्रोलाइट आहे, सेल टॉप कव्हर आहे, सेल कनेक्टर आहे, सीलिंग कंपाऊंड आहे, फिलर प्लग किंवा व्हेंट प्लग आहे आणि टर्मिनल. तर जवळ-जवळ त्या बॅटरीमध्ये या 9 भागांचा त्या ठिकाणी समावेश होतो. तर प्रत्येक भागाची आपण माहिती पाहणार आहे. त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे, तो म्हणजे बॅटरी बॉक्स.
आता तुमच्या स्क्रीनवरती ही बॅटरी दिसते आहे, बरोबर? तर बॅटरी बॉक्स जो आहे, हा बॅटरीचा बॉक्स आयताकृती असतो. हा जाड रबर किंवा एबोनाइट किंवा बिटुमिनस किंवा व्हल्कनाइट पासून बनवतात. तर एका बॅटरीमध्ये जितके सेल असतील तितके कप्पे या बॅटरी बॉक्समध्ये असतात. सेल म्हणजे पहा, आता ही जी बॅटरी आहे याच्यामध्ये तुम्हाला किती सेल दिसत आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 सेलची बॅटरी आहे. म्हणजे या बॅटरी बॉक्समध्ये तेवढे काय असतात? कप्पे त्या ठिकाणी दिलेले असतात. तर प्रत्येक भाग स्वतंत्र असून त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्स त्या ठिकाणी दिलेले असतात. हे पहा, या आकृतीमध्ये इकडे निगेटिव्ह प्लेट आहे आणि हे पॉझिटिव्ह प्लेट्स आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट हे एकत्र या प्रत्येक सेलमध्ये काय केलेले असतात? ठेवलेले असतात. शिवाय त्याच्यामध्ये सेपरेटर असतात. आता सेपरेटर टू सेपरेट म्हणजे काय? तर अलग ठेवणे. तर ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट हे एकमेकाला चिकटता उपयोगाचा नाही, तर त्या दोघांच्या मध्ये हा सेपरेटर त्या ठिकाणी दिलेला असतो. तर बॅटरी बॉक्सच्या तळाला प्लेट पासून गळणारे पदार्थ साठवून ठेवण्यासाठी एक गाळे तयार केलेले असतात. म्हणजे इथं खाली तळाला इथं गाळे तयार केलेले असतात. तर त्यालाच केलेले असतात आणि या गाळ्यावर या सेल मधील त्या ठिकाणी प्लेट्स त्या ठिकाणी बसलेल्या आपण पाहतो. त्यानंतर या बॅटरी मधला पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्स. तुमच्या स्क्रीनवरती या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्स तुम्हाला पाहावयास मिळतील. तर ह्याची सर्वांनी थोडीशी डिटेलमध्ये माहिती समजावून घ्या. तर बॅटरीमध्ये पॉझिटिव्ह व निगेटिव्ह प्लेट्स अशा 2 प्रकारच्या प्लेट्स असतात आणि या प्लेट्स शिशेच्या जाळीच्या बनवलेल्या असतात. हे दोन्ही प्लेट्स, निगेटिव्ह प्लेट आणि ह्या पॉझिटिव्ह प्लेट शिशेच्या जाळीच्या बनवलेल्या असतात. तर पॉझिटिव्ह प्लेटसाठी म्हणजे या प्लेटसाठी शिशेच्या जाळीवर लीड पेरॉक्साइड, त्याची रासायनिक संज्ञा आहे PbO2, हा पदार्थ भरलेला असतो आणि त्याचा रंग हा चॉकलेटी किंवा ब्राऊन असतो आणि म्हणून पॉझिटिव्ह प्लेट ह्या आपल्याला चॉकलेटी रंगाच्या पाहावयास मिळतात. ह्या चॉकलेटी रंगाच्या पाहावयास मिळतात आणि या निगेटिव्ह प्लेटसाठी शिशेच्या जाळीवरती स्पॉन्जी लीड म्हणजे PbO हा पदार्थ भरलेला असतो आणि त्याचा रंग करडा असतो, ग्रे. म्हणून निगेटिव्ह प्लेट ह्या थोड्या करड्या रंगाच्या असतात. तर एकाच प्रकारच्या अनेक प्लेटची समांतर पद्धतीने जोडणी करून प्लेटचे 2 गट्टे तयार करतात. म्हणजे एक पॉझिटिव्ह प्लेटचा गट्टा आणि दुसरा निगेटिव्ह प्लेटचा गट्टा, बरोबर? एक पॉझिटिव्ह प्लेटचा गट्टा आणि दुसरा निगेटिव्ह प्लेटचा गट्टा आणि हे दोन्ही गट्टे एकमेकांमध्ये अशा रीतीने बसवतात की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट ह्या एकाड एक येतील. क्लिअर? आता ह्या आकृतीमध्ये पॉझिटिव्ह प्लेटपेक्षा एक निगेटिव्ह प्लेटची संख्या ही 1 न जास्त असते. हिची 1 न संख्या जास्त असते आणि त्यामुळं या पॉझिटिव्ह प्लेटच्या दोन्ही बाजूने निगेटिव्ह प्लेट बसून या पॉझिटिव्ह प्लेटच्या दोन्ही अंगाचा उपयोग या रासायनिक प्रक्रियेच्या वेळेस केला जातो. आता समजा लाईट ड्युटी 12 व्होल्ट बॅटरी करिता 9, 11 किंवा 13 प्लेट वापरल्या जातात. तर हेवी ड्युटी 12 व्होल्ट बॅटरी करता 15, 17, 19, 21 आणि 25 इतक्या संख्येनं ह्या प्लेट्स त्या ठिकाणी वापरलेल्या असतात. त्यानंतर या बॅटरी मधला पुढचा भाग आहे तो म्हणजे सेपरेटर. हा सेपरेटर इथं बघायला मिळतोय. तर सेल मधील ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेटचा एकमेकांना संबंध येऊन शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून या दोन्ही प्लेटच्या मध्ये सेपरेटर बसवतात.
हे सेपरेटर. आणि हे सेपरेटर जे आहे हे सच्छिद्र रबर, सेल्युलाइट किंवा लाकडापासून बनवतात. सध्या मायक्रोफोरस पीव्हीसी शीटचे सेपरेटर वापरतात. सेपरेटर हे सच्छिद्र असल्यामुळे त्याच्यामधून इलेक्ट्रोलाइट वाहू शकतो. त्यानंतर पुढचा जो भाग आपण लेड ऍसिड बॅटरी मधला पाहणार आहे तो म्हणजे इलेक्ट्रोलाइट. त्याला मराठीमध्ये विद्युत अपघटनी द्रावण असं म्हणतात. तर इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? तर ज्या द्रव पदार्थातून विद्युत प्रवाह वाहत असता त्याचे विघटन होते त्यास आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोलाइट. म्हणजे बॅटरी मधलं जे द्रव पदार्थ असतो त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. तर बॅटरीसाठी सौम्य सल्फ्युरिक ऍसिड इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरतात. त्याची रासायनिक संज्ञा आहे H2SO4. तर हे कसं तयार करतात? तर 7 भाग शुद्ध पाणी व 1 भाग सल्फ्युरिक ऍसिड मिसळून त्याचे विशिष्ट गुरुत्व म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही 1.200 ते 1.230 पर्यंत केले जाते. तर बॅटरी सेलमधील इलेक्ट्रोलाइटची पातळी जी आहे ती या प्लेटच्या वर साधारण अर्धा ते पाऊण इंच इतकी असावी. म्हणजे ही बॅटरी तुम्हाला दिसत आहे आणि याच्यामध्ये या प्लेटच्या वर किती अर्धा ते पाऊण इंच ते इलेक्ट्रोलाइट भरलेलं असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सेल कव्हर. हा सेल कव्हर तुम्हाला इथं या ठिकाणी पाहावयास मिळतोय. तर सेल मधील इलेक्ट्रोलाइट बाहेर येऊ नये म्हणून या सेल कव्हरचा वापर बॅटरीवरती केलेला असतो. यासाठी सेलच्या वरील बाजूस हार्ड रबरचे सेल कव्हर बसवलेले असते. सेल कव्हर मधून पॉझिटिव्ह प्लेटचे पॉझिटिव्ह टर्मिनल व निगेटिव्ह प्लेटचे निगेटिव्ह टर्मिनल बाहेर काढलेले असते आणि या सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट भरण्याकरिता या सेल कव्हरच्या मध्यावर आट्या असलेले एक छिद्र असते आणि या छिद्रावरती एक वेंट प्लग बसवतात. वेंट प्लग म्हणजे एक बारीक छिद्र असतं आणि या सेलमध्ये रासायनिक प्रक्रियेमध्ये निर्माण झालेला वायू या वेंट प्लग वरील छिद्रामधून बाहेर जाऊ शकतो. आधुनिक बनावटीच्या बॅटरीवर प्रत्येक सेलसाठी स्वतंत्र सेल कव्हर न वापरता एकच अखंड कव्हर असते आणि दुसऱ्या सेल कव्हरच्या आतील बाजूने त्यांना सेल कनेक्टर जोडलेला असतो. आता सेल कनेक्टर तुमच्या स्क्रीनवरती सेल कनेक्टर दिसतो आहे. तर प्रत्येक सेलच्या सेल कव्हर मधून प्लेटचे बाहेर काढलेले टर्मिनल दुसऱ्या सेलच्या टर्मिनलशी सिरीज मध्ये जोडण्यासाठी या सेल कनेक्टर वापरतात. सेल कनेक्टर हे शिशेच्या पट्टीसारखे बनवलेले असते. क्लिअर? आणि या बॅटरी मधला पुढचा महत्वाचा भाग म्हणजे बॅटरी टर्मिनल. आता पहा या आकृतीमध्ये तुम्हाला बॅटरीचं टर्मिनल दिसतंय आणि त्याच्यावरती ही बॅटरीची केबल जोडलेली दिसून येते. हे टर्मिनल आहे. क्लिअर? तर 2 टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि दुसरं निगेटिव्ह टर्मिनल. तर बॅटरीचे सेल एक दुसऱ्या सिरीज मध्ये जोडल्यानंतर बॅटरी कव्हरवर एक पॉझिटिव्ह व एक निगेटिव्ह टर्मिनल शिल्लक राहते. बॅटरी टर्मिनल हे एका ठराविक साईज मध्ये वरील बाजूस दिमुळते केलेले असते आणि त्यामुळे बॅटरी केबलचे बॅरल टर्मिनल हे बॅटरी टर्मिनलवर पक्के राहून इथं हे या ठिकाणी पाप जोडलेलं आहे, पक्क राहून चांगल्या प्रकारे आपल्याला ते टाईट करता येते. बॅटरी टर्मिनल ओळखण्यासाठी बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल वर पॉझिटिव्ह किंवा पी चिन्ह लिहिलेलं असतं, तर निगेटिव्ह टर्मिनलवर मायनस म्हणजे वजा किंवा एन असे चिन्ह पंच केलेलं असतं.
तर अशा प्रकारे आपण आज या बॅटरी भागांची माहिती पाहिलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.